पटू तिच्याबद्दल तुझ्या मनात अनेक शंका आहेत. कदाचित त्याच दृष्टीनं तू दयानंदकडे बघत असशील म्हणून तुझा गैरसमज झाला. कारण मला नाही वाटत दयानंद आल्यापासून त्यांचं वागणं काही वावगं आहे. आजी माझा काही गैरसमज झालेला नाहीये. मी काली सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. माझ्यावर विश्वास नाहीये ना विश्वास? हिला विचारा. काका या घरात आल्यापासून तिच्या मागे पुढे करत नसतात का? विचारा तिला. तिला स्पर्श करण्याचा एक सुद्धा चान्स सोडला नाहीये त्या माणसाने. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. श्रावणी, खरं सांग बाळा, तुला असं वाटतं का दयानंद तुझ्या मागे पुढे करतात? तुला स्पर्श करायचा प्रयत्न केलाय त्यांनी? हे बघ, कोणाचाही प्रेशर मनात न ठेवता मनमोकळेपणे सांग. मला सत्य जाणून घ्यायचंय. हा, हो, म्हणजे ते आल्यापासून माझ्या आजूबाजूला असतात. सतत माझं कौतुक करतात. हा छल्ला पण त्यांनीच गिफ्ट केलाय मला. पण ते हे सगळं वाईट इंटेन्शननी करतायत असं मला नाही वाटत आजी. आजी, त्यांना मी त्यांच्या मुलीसारखीच वाटत असेल ना? मला तर वाटतं हिच्याच मनात खोट आहे. हिच्याच मनात घाणेरडे विचार येत आहेत. अगं तारा, त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा ना हे सगळं बोलताना. आजी, मला नाही वाटत की दयानंद काका असं काहीतरी वागतील. वाह वाह वाह, अगं तू हे बोलतेस, कमाल आहे बाई तुझी. पण एक लक्षात ठेव, तू काहीही म्हण पण मी माझ्या म्हणण्यापासून तसूभरही हलणार नाही. आजी, तुम्ही बघा आता, डोळ्यात तेल घालून बघा तो माणूस किती वाईट वागतोय ते. अहो, काय अहो? आणि काय तुम्ही एकट्याच आलात? त्या मुलीला नाही घेऊन आलात? कोण ती दीड दमडीची मुलगी आमच्यावरती खोटे खोटे आरोप करत होते आणि तुम्ही तिला सोडून दिलात? तुम्हाला माहिती आहे अशाच्या आम्ही तोंडीही लागत नाहीये. खरं तर तिला आमची माफी मागायला लावणं हे तुमचं काम होतं. मला तर वाटतं हिच्याच मनात खोट आहे. हिच्याच मनात घाणेरडे विचार येत आहेत. मला नाही वाटत की दयानंद काका असं काहीतरी वागतील. कोल्हापुरात जर असं घडलं असतं ना तर पाठीची चामडीच सोलून काढली असती. पण आता आम्ही तुमच्या माहेरी आलो आहोत ना. 30 वर्ष तुमच्या भावाने तुम्हाला साधी भीकही घातली नाही. त्याच्या घराचा उद्धार करायला तुम्ही इथे येऊन बसलात. म्हणून आम्हाला अपमान सहन करावा लागतोय. मी सोडणार नाहीये त्या ताराला. वाफ नुसती तुमची वाफ दौडू नका.
श्रेयस, सोडणार नाही काय? खरं तर त्या तिघी आमच्याविषयीच बोलतायत, आमची बदनामी करतायत, आमच्यावर खोटे खोटे आरोप करतायत. कुठे आणि तुम्हाला कसं कळलं? ते कळायला अक्कल लागत नाही. अहो, जर त्या आपल्या तोंडावरती अशा वागत असतील तर पाठीमागे काय फुलं उधळणार आहेत, खडेच फोडत असतील. आणि नवऱ्याचा असा अपमान होत असताना तुम्ही शांत राहा. धन्य धन्य झालं आमचं जीवन. अहो पण माझं ऐकून तरी घ्या. गप्प बसा. किती चांगला आहेस तू श्रेयस, किती स्वच्छ आणि निष्पाप मनाचा आहे. माझा नवरा आहेस, पण कधी तुझ्या मनात माझ्याबद्दल वाकडा विचार नाही आला रे. पण तो माणूस किती वाईट आहे. तो माणूस माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस. तो माणूस खूप वाईट आहे, त्याची नजर चांगली नाही. माझ्यावर विश्वास ठेव. आहे ना तुझा माझ्यावर विश्वास? सांग ना, आहे ना तुझा माझ्यावर विश्वास? सांग ना. मला माहितीये आपल्यात हे जे काही घडलं त्यामुळे तू माझ्यावर असा चिडलास, पण मला हेही माहितीये की तू मला नीट ओळखतोस, खूप नीट ओळखतोस. इतका काळ आपण एकत्र घालवलाय. एक वेळ अशी होती की तुझा स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास होता. आता तुझ्या मनात माझ्याबद्दल आढी असेल, ठीक आहे, पण मला खात्री आहे उद्या जर कोणी माझ्याशी वेडवाकडं वागायला गेलं, कोणी माझ्यावर हात टाकायला गेलं तर सगळं बाजूला ठेवून तू मला वाचवशील. मलाच काय, माझ्या जागी कोणती मुलगी असली ना तरी तू धावत जाऊन तिला वाचवशील, मला खात्री आहे. श्रेयस, तू आहेस ना माझ्या बाजूने? तू प्लीज माझ्या बाजूने उभा राहा. मी कधी